नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूप चमचमीत आणि चवदार अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे. तर यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलं. यामध्ये 1 चमचा रवा घालायचा आहे. रव्यामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा यायला मदत होईल. यानंतर यामध्ये दही घालायचं आहे. 1 मोठा चमचा इथे मी दही घेतलं आहे. दही नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता किंवा दोन्हीही नाही घातलं या रेसिपीमध्ये तरी चालेल. यानंतर यामध्ये ओवा घालायचा आहे. पाव चमचा ओवा घातला आहे आणि चवीप्रमाणे इथे मी आता मीठ घातलं. पाव चमचा हळद घातली. आता यामध्ये पाणी घालूया. 1 वाटी पाणी इथे घेतलं आहे. थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. सुरुवातीला थोडंसं घालायचं आणि सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि मग उरलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर 1 कप बेसनसाठी 1 कप पाणी असं प्रमाण आहे. तर ते सगळं 1 वाटी पाणी घातलं आणि हे असं पीठ तयार करून घेतलं. पहा, पातळ असं हे मिश्रण तयार झालं आहे. तर असंच आपल्याला या रेसिपीसाठी हवं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊ आणि हे आपलं मिश्रण आता तयार आहे. आता आपण सारण तयार करूया. तर यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरं घातलं आहे. जिरं मस्त तडतडलं की इथे आलं लसणाची अर्धा चमचा मी पेस्ट घातली. ही पेस्ट तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे. यानंतर इथे आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा इथे मी घेतला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि इथे आता भाज्या घालूया. तर इथे मी 1 गाजर किसून घेतला आहे आणि 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. याबरोबरच आता इथे 2 मोठे चमचे स्वीटकॉर्नचे दाणे मी घातलेत. कच्चे दाणे आहेत. स्वीटकॉर्न शिजायला जास्त वेळ लागत नाही. आपण भाज्या परतू त्याबरोबरच हा स्वीटकॉर्नसुद्धा परतला जाईल, शिजेल. तर आता या भाज्या आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्यात. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता. इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घालते. चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. यानंतर अर्धा चमचा मी धने जिरे पूड घातली. पाव चमचा गरम मसाला घातला. यानंतर अर्धा चमचा मी चाट मसाला घातला आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा मग तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. छान असं चटपटीत आपलं सारण हे तयार होईल. मसाल्यांबरोबर भाज्या परतून घ्यायच्यात, सॉफ्ट करून घ्यायच्यात. तर या भाज्यांवरती आता आपण झाकण ठेवूया, म्हणजे छान त्या वाफवल्या जातील. 2 मिनिटासाठी असं मी झाकून हे शिजवून घेतलं आहे. भाज्या मग मस्त अगदी सॉफ्ट झाल्यात आणि मसाले आणि भाज्या छान एकजीव असं झालं आहे. तर हे आपलं स्टफिंग तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर हे आपलं सारण तयार आहे. हे इथे आपलं पीठसुद्धा आपण तयार करून ठेवलं आहे. तर आज आपण पुडला सँडविच बनवणार आहोत. ब्रेडने आणि चपाती वापरून दोन्ही पद्धतीने आपण पुडला सँडविच पाहणार आहोत. त्याआधी आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया. तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पुदिना घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला. यानंतर अर्धा कप इथे कोथिंबीर घ्यायची आहे. जेवढा पुदिना घेतला त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये कोथिंबीर घेतली. यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. चटणी जेवढी तिखट हवी त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्या. यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर इथे 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे. आता यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे.
पाव चमचा चाट मसाला घातला, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे आणि आता पाणी घालून आपण ही चटणी वाटून घेऊ। तर ही हिरवीगार अशी आपली पुदिन्याची चटणी तयार आहे। खूप मस्त लागते ही चटणी सुद्धा चवीला। चटणी तयार आहे। आता आपण पुढला सँडविच बनवूया। तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे, तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता। गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे। आता हा ब्रेड पिठामध्ये घोळवायचा आहे आणि असा तव्यावरती ठेवायचा आहे। इथे 2 ब्रेड मी ठेवलेत आणि मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये सुद्धा बेसन असं घालायचं आहे। तर हीच रेसिपी आपण चपातीपासून सुद्धा बनवणार आहोत, तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी सुरुवातीला तव्यावरती अजिबात तेल लावलं नव्हतं, तर आता मी थोडंसं तेल इथे पसरवून घेतलं आहे। आता यावरती आपण जे सारण तयार केलं आहे ते घालायचं आहे, व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं सारण आणि वरून सुद्धा पुन्हा बेसन घालायचं आहे, म्हणजे हे जे आपलं सारण आहे ते निघणार नाही। आता हे उलटून घेऊया। वरून आपण जे बेसन घातलंय त्यामुळे हे सारण व्यवस्थित असं चिटकतं ब्रेडला। अगदी मस्त असा पोटभरीचा नाश्ता आहे। असं हे एक सँडविच खाल्लं तरी सुद्धा अगदी पोटभरीचा होईल असं आहे। इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलाय, तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड नको असेल तर तुम्ही व्हाईट ब्रेडनी सुद्धा हा बनवू शकता, किंवा मग तुम्हाला ब्रेडच नको असेल तर चपातीपासून सुद्धा हे सँडविच बनवू शकता, ते सुद्धा खूप छान लागतं। सारणामुळे या सँडविचला खूपच मस्त चव येते। तर असं दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेतलं। यानंतर मी असं हे फोल्ड केलं आहे। तर यामध्ये तुम्ही चीजसुद्धा घालू शकता, मुलांसाठी जर बनवत असाल तर चीज घालू शकता किंवा बटर बटर घालून तुम्ही हे मस्त खरपूस भाजून घ्या। तर इथे आता मी बटर लावते। खूप मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे। तर हे सँडविच आता भाजून तयार झालं आहे, काढून घेऊया आणि इथे आता चपातीपासून आपण हे सँडविच तयार करूया। तर अगदी चपातीपासून हेल्दी असं हे सँडविच तुम्ही तयार करू शकता। तर इथे मी एका चपातीचे असे 4 तुकडे करून घेतलेत। मुलांच्या टिफिनसाठी हे असं चपातीपासून तुम्ही सँडविच बनवा, खूपच पौष्टिक असा नाश्ता आणि टिफिन होईल। तर आता जसं आपण ब्रेड या पिठामध्ये घोळवून घेतला त्याप्रमाणेच हा चपातीचा तुकडा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि तव्यावरती घालायचं आहे। वरती आपण तयार जे केलं आहे स्टफिंग ते घालायचं आहे। वरून बेसन घालायचं आहे। उलटून घेऊया। दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊ। तर हे चपातीपासून आपलं पुडला सँडविच तयार आहे। कमी तेलामध्ये पौष्टिक आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे। एकदा तरी नक्कीच करायला हवी अशी आहे। मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी एकदा तरी तुम्ही नाश्त्यासाठी नक्की करून पहा। इथे जी आपण चटणी बनवली त्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर मी हे पुडला सँडविच सर्व केलं आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।